बारामतीतल्या बैठकीनंतर रोहित पवारांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय। 9 तारखेनंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असं ते म्हणाले। पुढची बातमी पाहतोय। मुंबई महापौर पदावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली। मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा काळा दिवस ठरेल असं विधान राऊतांनी केलंय। यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवारही केलाय। महायुतीचा महापौर बसेल तो मुंबईसाठी सुवर्ण क्षण असेल असं त्यांनी म्हटलंय। महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असून आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे। भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे। महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल, तो काळा दिवस संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल। ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल तो क्षण महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही।